नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही शेळी किंवा बकरी पालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासूनच शेळी पालन करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण महाराष्ट्रात सध्या उपलब्ध असलेल्या शेळी बकरी पालनाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सरकारी योजना, त्यामधील अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि कोणती योजना कोणासाठी सर्वात फायदेशीर आहे हे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. योजना क्रमांक 1, शेळी मेंढी गट वाटप योजना, AIHFD, राज्य पशुसंवर्धन विभाग. ही योजना शेळी पालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेत लाभार्थ्यांना ठराविक संख्येने शेळ्या आणि 1 बोकड यांचा गट उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळते. साधारणपणे 10 शेळ्या प्लस 1 बोकड, 20 शेळ्या प्लस 2 बोकड, 40 शेळ्या प्लस 2 बोकड अशा विविध क्षमतेचे प्रकल्प मंजूर होतात. अनुदान सामान्य प्रवर्ग सुमारे 50% पर्यंत, अनुसूचित जाती व जमाती 75% पर्यंत योजनेनुसार. उर्वरित रक्कम लाभार्थी किंवा बँक कर्जाद्वारे भरावी लागते. पात्रता महाराष्ट्राचा रहिवासी, 18 वर्षांपेक्षा जास्त वय, शेळी पालनासाठी जागा उपलब्ध असणे, आधार कार्ड, बँक खाते, 7/12 किंवा जमीन कागदपत्रे. योजना क्रमांक 2, राष्ट्रीय पशुधन अभियान. ही केंद्र सरकारची अत्यंत मोठी योजना आहे. या योजनेत शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, चारा विकास यांना प्रोत्साहन दिले जाते. अनुदान प्रकल्प खर्चाच्या सुमारे 50% पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. मोठ्या प्रकल्पांसाठी लाखो रुपयांचं अनुदान उपलब्ध असते. उदाहरण, जर तुमचा प्रकल्प 20 लाख रुपयांचा असेल तर सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. योजना क्रमांक 3, नाबार्ड गोट फार्मिंग स्कीम. नाबार्ड थेट पैसे देत नाही, परंतु नाबार्डच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. फायदे: कमी व्याजदर, जास्त कालावधी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत. यामध्ये शेळ्या खरेदी, गोठा, पाणी व्यवस्था, खाद्य व्यवस्था यासाठी कर्ज मिळते. योजना क्रमांक 4, पशुसंवर्धन विभागाची शेळीपालन योजना. जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये शेळी खरेदी, गोठा, औषधोपचार, लसीकरण, विमा यासाठी मदत दिली जाते. काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हा योजना देखील असतात, म्हणून आपल्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात माहिती घेणं आवश्यक आहे. योजना क्रमांक 5, अनुसूचित जाती उपयोजना. SC प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना उपलब्ध असतात. यामध्ये 50% ते 75% पर्यंत अनुदान, शेळ्या, बोकड, गोठा यासाठी आर्थिक मदत मिळते. योजना क्रमांक 6, आदिवासी विकास विभाग योजना. ST प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून विशेष योजना राबवल्या जातात. अनेक वेळा पूर्ण शेळी गट मोफत किंवा अत्यल्प स्वतःचा हिस्सा भरून दिला जातो. यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. योजना क्रमांक 7, महिला बचत गट शेळीपालन योजना. महिला बचत गटांसाठी शेळीपालन, गोठा, प्रशिक्षण, कर्ज, अनुदान अशा सुविधा उपलब्ध होतात. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे. योजना क्रमांक 8, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, CMEGP. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना उपयोगी ठरते. अनुदान ग्रामीण भाग, महिला, SC, ST यांना अधिक अनुदान मिळू शकते. व्यवसायाच्या प्रकारानुसार 15 ते 35% मार्जिन मनी सहाय्य मिळते. योजना क्रमांक 9, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, PMEGP. ही योजना KVIC मार्फत राबवली जाते. जर तुम्हाला 50 ते 100 शेळ्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर PMEGP अंतर्गत बँक कर्ज आणि अनुदान मिळू शकते. अनुदान सामान्य 15 ते 25%, विशेष प्रवर्ग 25 ते 35%. योजना क्रमांक 10, पशुधन विमा योजना. अनेक शेतकरी शेळ्यांचा विमा करत नाहीत, परंतु जर शेळीचा मृत्यू झाला तर मोठे नुकसान होते. या योजनेत कमी प्रीमियममध्ये विमा संरक्षण मिळते. योजना क्रमांक 11, मोफत लसीकरण व आरोग्य सेवा. पशुसंवर्धन विभागाकडून PPR, गोटपॉक्स, ET, FMD यांसारख्या रोगांवर मोफत किंवा अत्यल्प दरात लसीकरण केले जाते. यामुळे शेळ्यांचे मृत्यू कमी होतात. योजना क्रमांक 12, चारा विकास योजना. शेळीपालनामध्ये सर्वात मोठा खर्च म्हणजे खाद्य. या योजनेत नेपियर गवत, चारा बियाणे, हिरवा चारा यासाठी मदत दिली जाते. कोणती योजना सर्वात चांगली? जर तुम्ही नव्याने व्यवसाय सुरू करत असाल, शेळी गट वाटप योजना. मोठा व्यवसाय करायचा असेल, PMEGP किंवा CMEGP. मोठा व्यावसायिक प्रकल्प असेल, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन.
फक्त कर्ज हवे असेल, नाबार्ड मार्गदर्शित बँक कर्ज. SC किंवा ST प्रवर्गातील असाल, समाज कल्याण किंवा आदिवासी विकास विभागाच्या योजना सर्वाधिक फायदेशीर ठरू शकतात. अर्ज कुठे करायचा? अर्ज करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, पंचायत समिती, महा-DBT, ज्या योजना उपलब्ध असतील त्या, KVIC, जिल्हा उद्योग केंद्र, राष्ट्रीयकृत बँका, CSC केंद्र येथे संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, 7/12 किंवा जमीन कागदपत्र, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, लागू असल्यास पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, प्रकल्प अहवाल. मोठ्या योजनेसाठी महत्त्वाची सूचना: प्रत्येक योजनेचे नियम, अनुदानाची टक्केवारी, अर्जाची अंतिम तारीख आणि उपलब्धता जिल्ह्यानुसार किंवा वर्षानुसार बदलू शकते. अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून अद्ययावत माहिती नक्की तपासा. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेळी बकरी पालनासाठी उपलब्ध जवळपास सर्व महत्त्वाच्या सरकारी योजना, त्यांचे अनुदान, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया समजून घेतली. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, कृषी अनुदान आणि शेतकरी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.